विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वी विषय इतिहास प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा अभ्यास करूया. आता या पाठामध्ये मित्रांनो आपण इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि इतिहास लेखन तसेच महत्त्वाचे विचारवंत याची माहिती घेणार आहोत. थोडक्यात काय तर या पहिल्या इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाच्या माध्यमातून आपण पाश्चात्य राष्ट्रामध्ये विशेषतः युरोप खंडांमध्ये कशा प्रकारची इतिहास लेखनाची पद्धत होती त्याची माहिती किंवा पाश्चात्य राष्ट्रातील इतिहास लेखनाची पद्धत याची माहिती, त्याचबरोबर पाश्चात्य राष्ट्रामध्ये इतिहास लेखनाच्या कार्यात कोणकोणत्या विचारवंतांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्याची ओळख आपण या पाठाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. मित्रांनो, इतिहासाचे संशोधन व लेखन अभ्यास का केला जातो, त्याचं काहीतरी उद्दिष्ट असेल तर आपल्याला सांगता येईल की गतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत, बाबी आहेत, त्या घटनांची क्रमशः संगती लावणे, त्यांचा क्रम लावणे आणि त्यांचं आकलन करून घेणे, त्याची माहिती करून घेणे, त्याबद्दल ज्ञान मिळवणे यासाठी इतिहासाचे संशोधन आणि इतिहासाचा अभ्यास केला जातो. मित्रांनो, तसं जर आपण पाहिलं तर ज्या वैज्ञानिक शाखा आहेत विज्ञानाशी संबंधित, अशा वैज्ञानिक शाखांमध्ये किंवा वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये जे उपलब्ध ज्ञान आहे, उपलब्ध माहिती आहे, त्याची सत्यता पडताळून पाहतात आणि त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रयोग केले जातात. काय केले जातात? प्रयोग केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विज्ञान या विषयाच्या माध्यमातून वैज्ञानिक बाबींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये जाता आणि प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करता, निरीक्षण करता, प्रत्यक्ष अनुभव घेता आणि त्या बाबीची सत्यता तुम्ही पडताळून पाहतात. परंतु मित्रांनो, इतिहासामध्ये अशी प्रयोगाद्वारे सत्यता पडताळून पाहता येत नाही. कारण मित्रांनो, इतिहासाच्या संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रयोगाची पद्धती तसेच प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अभ्यास करता येत नाही किंवा केला जाऊ शकत नाही. कारण का तर इतिहासातील या ज्या घटना आहेत, ह्या घटना घडून गेलेल्या असतात, होऊन गेलेल्या असतात. तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपणाला तेथे जाता येत नाही किंवा आपण तेथे नसतो. तसेच इतिहासातील ज्या घटना आहेत त्या घटनांची पुनरावृत्ती, त्या परत घडवणे, पुनरावृत्तीसुद्धा करता येत नाही. आणि म्हणून इतिहास संशोधनाच्या पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धत आपणाला वापरता येत नाही. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर सर्वप्रथम ऐतिहासिक कागदपत्रे, इतिहासाची जी दस्तऐवज आहेत ते लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल किंवा भूतकाळातील हे जे दस्तऐवज आहेत, कागदपत्र आहेत, ते लिहिण्यासाठी त्या काळी कोणती भाषा, कोणती लिपी वापरली आहे त्याचे वाचन करता आलं पाहिजे. मित्रांनो, त्याचा अर्थ लावता आला पाहिजे, अर्थ समजला पाहिजे आणि त्यासाठी विशेष अशा तज्ज्ञांची, अभ्यासकांची गरज असते.
तसेच अक्षरवटिका म्हणजेच अक्षरांचे वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागद, त्या वापरलेल्या कागदाचा निर्मितीचा काळ, कागदाचा काय प्रकार आहे, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचं ज्ञान असावं लागतं. ज्यांना या गोष्टींचं ज्ञान आहे, ज्यांना या गोष्टींची जाण आहे, असे जाणकार इतिहास संशोधनाचं काय करतात, काम करतात, इतिहासात लेखन करतात आणि हे जे दस्तऐवज आहेत त्याची सत्यता ते पडताळून पाहतात. मित्रांनो, आता हे जे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत त्यांची विश्वासार्हता, ते कितपत विश्वास ठेवण्यायोग्य आहेत हे पडताळून पाहिलं पाहिजे. आणि हे पडताळून पाहण्याचं काम अशी जाणकार मंडळी, अभ्यासक मंडळी या ठिकाणी करतात. मित्रांनो, आता इतिहास संशोधन करत असताना काही शाखा, काही विषय मदत करतात, सहाय्यभूत ठरतात, ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र आणि वंशावळीचा अभ्यास इत्यादी बाबी इतिहास संशोधन करत असताना मदतीच्या ठरतात, मदत करतात किंवा सहाय्यभूत ठरतात. पुराभिलेख म्हणजे काय? मित्रांनो, इतिहासकाली लिहिलेला जो मजकूर आहे, पूर्वीच्या काळी लिहिलेला जो मजकूर आहे, तो लेख म्हणजे पुराभिलेख. पुरातत्व कशाच म्हणतात? मित्रांनो, पुरातत्व म्हणजे ज्या प्राचीन वस्तू आहेत, वास्तू आहेत, अवशेष आहेत, यांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला पुरातत्वशास्त्र, पुरातत्व खातं या नावाने ओळखले जाते. यानंतर मित्रांनो, इतिहास लेखनाची परंपरा. आता मित्रांनो, इतिहास लेखन करत असताना इतिहासात उपलब्ध जे पुरावे आहेत, इतिहास लेखन करत असताना जे उपलब्ध पुरावे आहेत, माहिती आहे, दस्तऐवज आहेत, त्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांची मांडणी कशी केली जाते याबद्दल आपण माहिती घेतली. अशी जी मंडळी मांडणी करतात, कोणती मांडणी? इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांची जी मांडणी केली जाते, तर अशी मांडणी करण्याची जे लेखन पद्धत आहे, मांडणी करण्याची जी लेखन पद्धत आहे त्या पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात. काय म्हणतात? इतिहास लेखन म्हणतात. आणि अशा प्रकारे चिकित्सापूर्वक इतिहासाची मांडणी करणारी जी मंडळी आहे, जे अभ्यासक आहेत, जे संशोधक आहेत, त्यांना इतिहासकार असे म्हटले जाते. मित्रांनो, आता असे अनेक इतिहासकार होऊन गेले आहेत आणि या इतिहासकारांनी इतिहासावर प्रकाश टाकण्याचं काम आपल्या साहित्याच्या माध्यमातून, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून केलेलं आहे. इतिहासकारांनी इतिहासाबद्दलची माहिती, भूतकाळाची माहिती तुमच्या आमच्या समोर आणलेली, उजेडात आणलेली, तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेली या इतिहास लेखनाच्या माध्यमातून आपणाला वाचायला मिळते. मित्रांनो, तसं जर पाहिलं, आता इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार म्हणजे जो इतिहास लिहितोय तो इतिहासकार, त्या इतिहासकाराला भूतकाळाच्या कोणत्या घटनांची
माहिती तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, त्यासाठी तो कोणते घटक, कोणत्या घटना निवडतो यावर त्याचं इतिहास लेखन काय असतं, अवलंबून असतं. आणि म्हणून मित्रांनो, आपण पाहतो की आज अनेक अशा ऐतिहासिक मालिका आपण पाहत आहोत आणि त्या मालिकांमधून थोर महापुरुषांचा इतिहास दाखवला जातोय. आणि हे पाहत असताना आपल्या लक्षात येतंय की या थोर महापुरुषांचा दाखवला जाणारा जो इतिहास आहे तो पूर्वीच्या काळी ज्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेला आहे त्यात अनेक घटना नाहीत. अनेक महापुरुषांच्या अनेक बाबी, अनेक पैलू इतिहासकारांनी लपवलेली, उजेडात न आणलेली आपणाला दिसतात. आणि म्हणून म्हटलं मित्रांनो की इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचं आहे, वाचकांना किंवा तुमच्या आमच्यापर्यंत काय द्यायचं आहे यावर ते अवलंबून असतं. आता मित्रांनो, जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये मग अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती का? प्राचीन काळी ज्या विविध संस्कृती आहेत त्या संस्कृतीमध्ये इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. परंतु प्राचीन काळातील लोकांना भूतकाळाची जाणीव होती, जिज्ञासा होती. लक्षात आलं का? प्राचीन काळातील जी मंडळी आहे त्या लोकांना भूतकाळाची जाणीव होती, तसेच त्याबद्दलची जिज्ञासा होती, जिज्ञासा जाणून घेण्याची इच्छासुद्धा होती. आता ही मंडळी काय करत असेल तर वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकवलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्याही काळात होती. आणि आजही आपण पाहतो की आपल्या घरातील जी वडीलधारी मंडळी आहे ती वडीलधारी मंडळी जुन्या गोष्टी, त्यांच्या जुन्या काळातील आठवणी आपणाला सांगतात. आता आपण पाहतो सध्या पावसाळा आहे आणि आजकाल आपण पाहतो पाऊस कशा पद्धतीने पडतोय. आणि मग हे पावसाचं चित्र पाहिल्यानंतर आपल्या घरात जी वडीलधारी माणसं आहेत, वडील असतील किंवा आजोबा असतील, ते म्हणतात, आमच्या काळात पावसाळा का असा होता का? 4-4 दिवस घराच्या बाहेर निघता येत नव्हतं, असा पाऊस असायचा. हे नदीला नाल्याला सारखे पुरं यायचे. म्हणजे मित्रांनो, पूर्वीच्या काळी सुद्धा वडिलांकडून, वडीलधाऱ्या मंडळीकडून पूर्वजांच्या कथा, पराक्रम हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवलं जात असे. एवढंच नव्हे तर गुफा ज्याला आपण लेणी म्हणतो आपल्या भाषेत, गुहाचित्रे, या गुहाचित्रांद्वारे स्मृतीचे जतन करणे, कहाण्यांचे कथन करणे, कहाण्या सांगणे, गोष्टी सांगणे, गीत आणि पोवाडे यांच्या माध्यमातून प्राचीन काळातील माहिती तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणे यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून नव्हे, अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनाच्या स्वरूपात उपयोग केला जातो. म्हणजे आधुनिक काळामध्ये जे इतिहास लेखन केलं गेलं ते इतिहास लेखन करत असताना कथा, कहाण्या, पोवाडे
हे इतिहास लेखनाची साधने आहेत आणि त्यांचा साधन म्हणून उपयोग केला गेलेला आहे आणि बरीच माहिती या ठिकाणी उजेडामध्ये प्रकाशामध्ये आणलेली आहे. आता यानंतरचा जो भाग आहे तो आहे आधुनिक इतिहास लेखन. मित्रांनो, आधुनिक इतिहास लेखन याची जर आपण माहिती घेतली तर आपल्याला सांगता येईल की आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगतात किंवा आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. आता कोणती ती वैशिष्ट्ये? तर पहिलं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, आधुनिक इतिहास लेखनाची जी पद्धत आहे ती शास्त्र शुद्ध पद्धत आहे. त्याला शास्त्राचा काय आहे? आधार आहे. आणि तिची सुरुवात, आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी, या योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून केली जाते. दुसरं वैशिष्ट्य, हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, आधुनिक इतिहास लेखनातील प्रश्नावली जी आहे, जे प्रश्न आहेत ते मानव केंद्रित आहेत. मानवाच्या जीवनाशी निगडीत असलेले आपल्याला दिसतात. मानवी समाज, या मानवी समाजाशी निगडीत असलेले आहेत. मित्रांनो, त्या प्रश्नांचा देवदेवता, दैवी घटना, दैवी चमत्कार याच्याशी त्या प्रश्नांचा संबंध नाही. ते प्रश्न मानवी जीवनाशी काय आहेत? संबंधित आहेत. तिसरं वैशिष्ट्य मित्रांनो, प्रश्नाच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार आहे. त्याला पुराव्याचा काय आहे? आधार आहे. आणि त्यामुळे आधुनिक इतिहास लेखनाची ही जी पद्धत आहे, मांडणी आहे, ती अतिशय तर्क सुसंगत चांगल्या प्रकारे केली गेलेली दिसते. आणि चौथं वैशिष्ट्य मित्रांनो इतिहास लेखनाचं, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे, मानवाने भूतकाळात केलेल्या ज्या कृती आहेत, कार्य, त्याच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध या इतिहास लेखन पद्धतीमधून घेतला जातो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये, आणि ही जी 4 वैशिष्ट्ये आहेत, हे वैशिष्ट्य मित्रांनो आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेचे बीजे मानली जातात. आणि ही बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकाराच्या लेखनात आढळतात. प्राचीन ग्रीकमध्ये जे होऊन गेले इतिहासकार आहेत, त्या इतिहासकारांच्या लेखनामध्ये ह्या आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये, बीजे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात, इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम कोणता शब्द? हिस्ट्री शब्द त्याच्या द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. कुणी वापरला? हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने. मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. मित्रांनो, पुढचा भाग आहे तो म्हणजे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. मित्रांनो, इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोप खंडात तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली. भरपूर परिवर्तन झालं, विकास झाला, बदल झाले. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून, विज्ञानाचा आधार घेऊन सामाजिक आणि ऐतिहासिक
वास्तवांचाही, सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास युरोपामध्ये आता केला जाऊ लागला. त्याच्या पुढच्या काळामध्ये मित्रांनो युरोप आणि अमेरिका, युरोप व अमेरिका इतिहास आणि इतिहासलेखन या विषयाबाबत, या विषयासंबंधी खूप विचारमंथन झालं, चर्चा झाली आणि पुढील काळामध्ये इतिहास लेखनात सत्यता, वस्तुनिष्ठता याला महत्त्व येऊ लागले. आता तसं जर पाहिलं तर 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील जे विद्यापीठ आहेत, 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील जे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठात सर्वत्र ईश्वरविषयक, देव, अल्लाह, गॉड, ईश्वरविषयक सर्वत्र चर्चा असायची आणि त्या संबंधीचे तत्त्वज्ञान, कशासंबंधीचे? ईश्वरासंबंधीचे तत्त्वज्ञान यालाच अधिक महत्त्व होतं. कधी? 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठात. परंतु मित्रांनो हे चित्र पुढे हळूहळू बदलू लागलं आणि इसवी सन 1737 मध्ये जर्मनी हा जो देश आहे तर या जर्मनीतील गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झाली. कधी? 1737 मध्ये जर्मनीत गॉटिंगेन या विद्यापीठाची काय झाली? स्थापना झाली. आणि या विद्यापीठात मित्रांनो प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त करून दिल्या गेलं. कधी? इसवी सन 1737. देश जर्मनी, विद्यापीठ गॉटिंगेन आणि या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान, स्वतंत्र दर्जा प्राप्त करून दिला गेला. त्यानंतर मित्रांनो जर्मनीतील इतर विद्यापीठामध्ये सुद्धा इतिहासाच्या अभ्यासाची अनेक केंद्र सुरू झाली आणि आता खऱ्या अर्थानं मित्रांनो इतिहासाच्या संशोधनाला काय झाली? सुरुवात झाली. या ठिकाणी आपण थांबूया.